आचम्य हरि ओम केशवाय नमः, हरि ओम नारायणाय नमः, हरि ओम माधवाय नमः। ही कशी मळतात? हाताने. नाही, खूप गरम आहे म्हणून विचारलं. कशी? भाजत भाजत. मी पाणी घातलं तर चालेल का? अगं ला तुला काही जमत नाहीये तर कोणी सांगितलं होतं ग चॅलेंज घ्यायला? आली मोठी अंतराई बनायला. अथ प्राण प्रतिष्ठापने विनियोगः। आपला उजवा हात देवाच्या हृदयाला लावायचा आहे, स्वतःचा डावा हात आपल्या हृदयाला लावायचा आहे। आपल्या हृदयामधून देवाच्या हृदयामध्ये आपण प्राण आणत आहोत अशी मनामध्ये धारणा करायची आहे। उजव्या हातामध्ये दुर्वा घ्यायची आहे। दुर्वेच्या साहाय्याने गणरायांच्या चरणाशी थोडं थोडं पाणी शिंपायचं आहे आणि मनामध्ये ओम गंगणपतये नमः असं म्हणायचं आहे। ओम हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि। अरे बापरे, अथर्व शीर्षाचं पठण सुरू सुद्धा झालं. अजून नैवेद्य तयार नाहीये. काय सांगू मी आजींना? लवकर. बहिणी, आता आजी कुठल्याही क्षणी हाक देतील. आपण काय करायचं? आजीने हाक तर मारू दे. मी बघते काय सांगायचं ते. कर ग लवकर, केवढा वेळ? काय करते ही? नाही होणार आहे आजच्या दिवसात काहीच. कशाने काय नाही होणार. चला आजी बोलत. चल मी पण आले. नैवेद्य लीला कुठे? ते आज लीला स्पेशल नैवेद्य आहे ना, ती करतीये, मोदक करतीये. हो अच्छा. आम्ही नाही बरं का तिला आग्रह केला, ती स्वतःहूनच म्हणाली. हो आजी, आणि तरी आम्ही तिला किती वेळा सांगितलं आम्ही तुला मदत करतो, पण तिने आम्हाला कशाला हातच लावू दिला नाही. खरंच गुणाची आहे हो मुलगी, सगळं अगदी मन लावून करते. हो पण नुसती हौस असून काय कामाची ना. स्वयंपाक यायला हवा. आता सुद्धा मोदक कसे होणार आहेत काय माहिती. म्हणजे प्रसादाला ठेवण्यासारखे होतील की नाही. श्वेता, ती काय परीक्षा देतीये का आता? लीलानं काय केलं यापेक्षा लीला मनापासून काहीतरी करतीये ना, हे महत्वाचं आहे. आमच्या देवाला फुटका मोदक पण चालेल. कळलं? आजीना फुटका मोदक चालणार आहे, पण इथे तर मोदकच नाहीये. मोदक काय उकड पण नाहीये, काहीच नाहीये. काय करू मी? बाबा, मावशी, आई रे, कोणीतरी आता इथे असायला होतं मला मदत करायला. कसं करू मी हे? मला नाही येते. सरोजिनीताई, मुहूर्ताची वेळ टळून चाललेली आहे. जोपर्यंत नैवेद्य आपण देवाला दाखवत नाही तोपर्यंत देवाची पूजा संपन्न होत नाही.
मी पाहते गुरुजी. आई हा. मी बघतो. उगाच चॅलेंज घेतलं मी. पण दुर्गा मॅडम म्हणाल्या तसं मी या घरावर हक्क गाजवायला काही करत नाहीये. मी खरंच या घरासाठी काय लागेल ते करायला तयार आहे. पण आता काय करू मी? पार्टनर, आता तूच मला यातून काहीतरी मार्ग दाखव. काहीतरी चमत्कारच कर. जे नो नीड. प्रसाद रेडी आहे. ठेव. तुझ्याकडनं एक्सपेक्ट केलं नव्हतं दुर्गा. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. अभिराम, लीलाचा पण पहिलाच गणेशोत्सव आहे. तिला आरतीला घेवा. जा. पार्टनर, तिकडे माझ्या घरी सुद्धा तुझी स्थापना झाली असेल. दरवर्षी मी, रेऊ, बाबा, मावशी आई, बटर किती उत्साहाने तुझी सेवा करायचो. आरतीला तर किती धमाल यायची. एजे, तुम्ही नेहमी कसे माझ्या मदतीला धावून येता. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
लीला बाळा घरभर जरा धूप फिरव हं? लीला अगं लीला, काय चाललंय? हे बाहेर घेऊन जा. काय लीला, आईला त्रास होतो. वेळेत मी विजवलं नसतं तर काय झालं असतं कळतंय तुला? इजिप्त ते धूप नव्हतं, साप गोळ्या होत्या. व्हॉट द हेल इज साप गोळ्या? मी सांगते, एक प्रकारचा फटाका असतो. आम्ही लहानपणी खूप पेटवायचो. म्हणजे काय ना, त्या गोळ्यांना पेटवलं ना की त्या सापासारख्या अशा भसाभस बाहेर येतात, म्हणून साप गोळ्या त्या होत्या त्या. पण ते आता का पेटवलंयस तू? इजी, मला धूपच पेटवायचं होतं. साप गोळ्या काय घरात पेटवतात का? मला काय माहिती त्या बरणीत काय ते मी पेटवलं. व्हॉट नॉनसेन्स इज दिस लीला? तुला धूप काय असतं ते साधं कळत नाही. त्या डब्यात काय होतं तुला कळलं नाही का? मला काय माहिती तुमच्या घरातलं धूप कसं दिसतं. ते डबीत जे होतं ते पेटवलं मी. आणि हे बघा, तुमच्यासारख्या लोकांच्या घरांमध्ये ना, मला काय माहिती धूप कसा दिसतो. मला वाटलं तेच आहे. धूप धूप सारखंच दिसतं. पण आमच्यासारख्या मिडल क्लास घरांमध्ये का ग जरा अर्धवट असल्यासारखी का गोष्टी करत असतेस कायम? बस झालंय. पप्पा प्लीज या मुलीला थोडी अक्कल द्या. अभिराम जेवायचंय बाळा. चला करा सुरुवात. हा ताट सगळं संपवायचंय. हा मगच मोदक मिळणार आहे. चल रे हो, सुरू कर. चल आओ काय हो, ते काय नवीन सुरू केलं तुम्ही? हा काय नाही, मी भरल्या ताटावर असं डोळ्यात पाणी काढता हो. अरे मला ना कळतच नाही तुमचं. सण नाही, वार नाही, दिवस नाही, रात्र नाही, झाले बसले जेवणाला की डोळ्यातून पाणी काढताय. गणपती बाप्पा आलेत ना, प्रसादाचं जेवण जेवताय, छान हसऱ्या चेहऱ्याने, प्रसन्न चेहऱ्याने खा नाही, सतत डोळ्यात पाणी काढतायत नुसते. कालिंदी, लीलाची खूप आठवण येते ग मला. माझ्या लीलाला ना मोदक खूप आवडायचे. हो ना बाबा, तुम्हाला आठवतंय का प्रत्येक वर्षी ना आम्ही कोण सगळ्यात जास्ती मोदक खातं याची स्पर्धा लावायचो. मला मागच्या वर्षी वाटलंच नव्हतं की ह्या वर्षी तो चान्सच मिळणार नाही. अगं बाई, हो का? आता तुझ्या डोळ्यात येणार आहे का पाणी? बरं बरं, घे घे घे. नाही, बापा बरोबर तू पण रडून घे. बटर काय तुला पण येत असेल ना रे तुझ्या लीलाताईची आठवण? हो, लाज वाटते मेल्या. रड मग, रड 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 रडा, तिघेही रडा. बादली आणते, हा बादली भर रडत राहा. तुम्हाला तिघांना मोदक बघून, सणवार बघून आठवण येते तिची. पण तिला आहे घरच्यांची काही आठवण आहे पण नाही. कालिंदी, तिला आठवण येणार नाही असं होऊ शकतं का? अगं
सासरचा तिचा पहिला गणपती आहे. तेजे आणि माझ्या लीलाला एकत्र येऊन गणपतीची मूर्ती घडवली आहे. सगळं हौसेने करते ती. राहिला असेल करायचं फोन. जेवण झालं ना मी फोन करणार आहे तिला. मी पण बोले. कशाला? काही गरज नाही. फोन करताय सतत तुम्हीच फोन करत असता. तिला आहे आठवण? एकदा तरी केलाय तिने स्वतःहून फोन? मला वाटलं होतं छान नवीन श्रीमंत घरात पहिला गणेश उत्सव साजरा करते मुलगी, आठवणीने फोन करेल की आई ये ग ये माझ्या घरी गणपतीला. गेले असते ना मी पण छान. न लग्नातला शालू नेसला असता मी. 4 हौसेने दागिने तिच्याकडूनच मागून घातले असते. नट्टापट्टा केला असता, ती छान दिसले असते. पण नाही नाही. ऐक आठवण मुलीला ती करते तिथे मजेत गणेश उत्सव साजरे. आम्ही इथे आहोत सगळं सेकंड हँड करत. बघा तो बघा लाईट लाईट तो बघा. सांगितलं होतं नवीन लाईट आणा पण नाही. सेकंड हँड नुसतं. जेव्हा आता हा मोदक कसा झालाय रे? खा तर आधी. इतके काय चिडले तेजे? आता काय रूम मध्ये येणारच नाहीयेत का? अंतराताई, तुम्ही पण एकदम अशाच होता का? परफेक्ट. हे जे खूप प्रेम करत असतील ना तुमच्यावर. असतील काय, अजूनही करतात. त्यांना मात्र मीच फक्त आवडत नाही. ते म्हणजे तशी काळजी घेतात माझी. पण मी तुम्हाला खरं सांगू, मी इतकी वाईट नाहीये हो. आणि आज जे काही झालं ना त्यात खरंच माझी काहीच चूक नव्हती. नेहमी मला चाइल्डिश म्हणत असताना पण आता तुम्ही का लहान मुलासारखे रुसून बसलात? मी तुमची बायको म्हणून शोभते तरी का? Made for each other. क्यूट कपल. हे सगळं काय? म्हणजे यशने आरतीतला आमच्या दोघांचा फोटो अपलोड केलाय. ते बघून लोक कमेंट करतायत. परफेक्ट जोडी. हे आवडते लोकांना. बघितलं, लोकांना पण मी तुमची बायको म्हणून योग्य वाटते. हे जे हवं तर तुम्ही माझ्यावर प्रेम नका करू. मला अंतराताईंची जागा पण नका देऊ. पण निदान असा अबोला तरी धरू नका.